कंपनीच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातून 100 मुली लाभान्वित। औद्योगिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ग्रामीण भागातील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आश्वासक पाऊल उचलले आहे। केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला बळ देत कंपनीने भागाड ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक पात्र बालिकेच्या नावे 50,000 रुपयांची मुदत ठेव करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे। सन 2017 पासून सुरू असलेल्या या उपक्रमाद्वारे आत्तापर्यंत 100 मुलींना या योजनेचा लाभ मिळाला आहे। या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही 50,000 रुपयांची ठेव मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत सुरक्षित राहते व 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळणारी ती रक्कम मुलीला तिचे उच्च शिक्षण किंवा व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी उपयोगात येते। आर्थिक टंचाईमुळे ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण अपूर्ण राहू नये हा यामागचा उद्देश आहे। दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी भागाड ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात 2024 मध्ये जन्मलेल्या 5 मुलींना मान्यवरांच्या हस्ते मुदत ठेव प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी माणगावच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी कंपनीच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले। त्या म्हणाल्या, पोस्को कंपनीने केवळ उद्योग उभारला नाही तर इथल्या समाजाशी नाते जोडून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याची संस्कृती रुजवली आहे। अशा उपक्रमांमुळेच ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत आहे। कार्यक्रमावेळी पोस्को महाराष्ट्र स्टीलचे वरिष्ठ अधिकारी जी ह्यून पार्क यांनी कंपनीची भूमिका स्पष्ट केली। त्यांनी सांगितले, मुलींचे सक्षमीकरण हा केवळ एका कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे। हा उपक्रम खरोखरच खास आहे कारण तो भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेशी सुसंगत आहे, जो लिंग समानता आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतो। आम्ही स्थानिक समुदायांना त्यांच्या पायावर उभे करण्याकरिता प्रयत्न करत आहोत आणि भविष्यातही आमचा हा प्रयत्न अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील। या कार्यक्रमाला पोस्कोचे वरिष्ठ अधिकारी, गटविकास अधिकारी, भागाड ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, मुलींचे पालक आदी उपस्थित होते। हा उपक्रम ही केवळ आर्थिक मदत नसून ग्रामीण भागातील मुलींना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची संधी देणारा ठरला आहे। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।